आपलं स्वतःसाठी करणं आणि लेकरांसाठी नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही लाज न राखता करायचं. आपण काम करतोय, आपण दुसरी काही बेईमानी करत नाही किंवा काही करत नाही. कष्ट करताना ते कुठंही आणि कसंही केलं तरी चालतं. नमस्कार, मी दत्तात्रय संगपाळ. बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, आपण सध्या सोलापूरमध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना की नवरा बायको दुसरीकडं कामाला जाण्यापेक्षा आहे ना स्वतःचा व्यवसाय करून स्वतःचं एक विश्व निर्माण करू शकतो, असं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना नवरा बायको आहेत, महिला आहेत आणि या ठिकाणी त्यांनी चायनीजचा गाडा आहे ना तो गेली कित्येक वर्षापासून या ठिकाणी चालवतात. आपण पाकणी पाट्याजवळ आहेत आणि हा जो आहे सोलापूरवरून मोहोळला जाणारा रोड आहे. आपण बेधडक चर्चा करूयात. एकंदरीत सुरुवात कशी झाली, नक्की याच्या अगोदर ते काय करत होते. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव आपलं? उज्ज्वला बळीराम गुंड. काय पत्ता काय? पाकणी फाटा, चिंचोली, MIDC. काय व्यवसाय काय तो? चायनीज फास्ट फूड. आता जर बघितलं तर आहे ना तुम्ही महिला म्हणून काम करताय. हां, कसं शिकलाव कसं? मला माझ्या मिस्टरांनी शिकवलंय. बरं. हां, मी पण मिस्टरांबरोबर काम करू शकते आणि मला मिस्टरांबरोबर काम करायचं होतं. त्यांच्या एकट्यावर पूर्ण भार द्यायचा नव्हता. किती वर्षापासून याची सुरुवात झाली आता? 12 वर्ष पूर्ण झाले. 12 वर्ष हां. झाली. कसं शिकला 12 वर्ष झाल्यानंतर तुम्ही आता तुम्ही बघितलं तर सगळं फ्रायपन ते सगळं चालतं. हां. काय काय बनवत होतं मी? चायनीजमध्ये राईस, नूडल्स, लॉलीपॉप, मंचुरियन, 65 असं भरपूर काही आयटम आहेत चायनीजचे, ते बनवतो. कशी सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे मी पहिला फर्स्ट टाइम म्हणजे माल रेडी करत होते फक्त. मिस्टरांना बघत करत होते. परत सहज असं ऑर्डर मारायला जाऊन ते ऑर्डर पण शिकले. आणि हां, किती जण आहे काम? किती जण करते? आम्ही दोघेच. हां, सकाळी किती वाजल्यापासून कधी? सकाळी 11 ते संध्याकाळी 10:30 पर्यंत. सकाळी 11 ते संध्याकाळी 10:30. सोलापूरमध्ये जर पाहिलं गेलं तर आहे ना आता तुम्ही एक महिला म्हणून काम करताय. काय अडचणी काय येतात का काम करताना? अशा अडचणी तर येतातच, पण त्यात आपण हे करायचं ना, हां. आपल्याला नवऱ्याचा सपोर्ट असेल तर पुढच्या अडचणींचं काहीच भीती नाही. त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर भयानक तुफान गर्दी असते. हां, गर्दी तर असते, वेटिंग पण असते, अर्धा तासाचं वेटिंग तर लागतेच. काय किती किलो तांदूळ जातं या ठिकाणी? सहज 20-22 किलो तांदूळ जातात. 20-22. हां. चिकन? आणि चिकन 25-26 किलो जाते. 25-26. हां. माझ्या नवऱ्याचा फुल सपोर्ट आहे. त्या यशस्वी मागं माझ्या फक्त नवऱ्याचा हात आहे. याचं मला फक्त कौतुक आहे. महिलांना काय सांगाल? आता तुम्ही एक महिला उद्योजक म्हणून आहे, या ठिकाणी तुम्ही एक महिला व्यवसाय हां. जर बघितलं तर महाराष्ट्रात जर बघितलं तर आहे ना महिला स्वतःहून काम, आता चायनीज गाडीवरती स्वतःहून काम करत नाहीत, बेतात महिला. हां. त्यांच्या तशा महिलांसाठी तुम्ही काय सांगाल? त्या महिलांसाठी म्हणलं तर आपण आपलं स्वतःसाठी करणं आणि लेकरांसाठी नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही लाज न राखता करायचं. आपण काम करतोय, आपण दुसरी काही बेईमानी करत नाही किंवा काही करत नाही. कष्ट करताना ते कुठंही आणि कसंही केलं तरी चालतं. मला असं समजलं तुम्ही छान बंगला बांधलाय, गाडी गिडी कार बीर घेतला. हां. खरं आहे का? हां, ते तर नवऱ्याचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करणं माझं कर्तव्य. किती जेव गाडी किती लाखाची? आता एवढं काय गाडीचं सांगा की. असेल 10.5-10 लाखापर्यंत असेल. आणि घर? घराचं आधी बजेट घर म्हणजे कसं होतं? आधी घर आधी पत्र्याच्या शेडमध्ये राहत होतो आम्ही सुरुवातीला. पत्राचं शेड. शेडमध्ये पहिला सुरुवातीला भाड्याने राहिला थोडे दिवस, नंतर स्वतःचं जागा घेतल्यानंतर शेड मारलं, नंतर शेडमध्ये काही वर्ष राहिला आणि नंतर आत्ता घर झाले तेवढ्या वर्षात. इतक्या दिवसाच्या हां, मेहनतीनंतर आत्ता. खूप त्रास मग होत असेल घेऊ सकाळी तुम्ही कसं हां, आवरल्यापासून त्रास सगळं? तर होतोय, हां. पण करायचं आहे. मेहनत तर करायची आहे आणि स्वप्न पण पूर्ण करायचे आहेत. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना दर्शक, आता आपण सोलापूरमध्ये आहे. आपण आता महिला उद्योजक आहेत, त्यांच्यासोबत आपण बेधडक संवाद साधला आहे. ज्यांच्यामुळं हे संपूर्ण विश्व निर्माण झाला असे त्यांचे जे की मिस्टर आहेत, त्यांच्यासोबत थोडी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. काय द्यायचं आहे? काय नाव आपलं? बळीराम दाजी चिकन कोंड. राईस हाफ. सोलापूरमध्ये जर पाहिलं गेलं तर आहे ना मोहोळच्या रस्त्यावरती सगळ्यात घेतात फेमस चायनीजचा गाडा म्हणून तुमच्याकडे बघितलं. आमची क्वालिटी हां. महत्त्वाची.
क्वांटिटीपेक्षा मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, आता प्रत्येक जागी ही क्वांटिटी लक्षात धरते त्याने प्रत्येक जण. मी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला लक्ष देतो जास्त. माझी क्वालिटी महत्त्वाची आहे. सुरुवात कशी झाली हो या सगळ्या? सुरुवात कशी की एक आपण कामाला जायचं, त्यात एक 5-6 हजार पगार घ्यायची, तेवढ्यातनं जर आपण आपल्या लेकरसनला वगैरे हे करू शकत ना, मग त्यापेक्षा आपण आपला स्वतःचा उद्योगधंदा करायचा ही मला वाटत होतं. मग प्रत्येकाची मानसिकता काय आहे मराठी कुटुंबामध्ये की धंदा नाही करायचा, फक्त शेती करायची किंवा मेस्टाईल मारायची. ह्याच्यामध्ये मराठी कुटुंब मराठा हा मागं राहिलेला आहे. मग मराठ्यामध्ये मी काय विचार केला की मी पण उद्योगधंदा करेल, भलं मी माती विकेन पण उद्योगधंदा करेल. मग ह्याच्यातनं मी व्यवसाय टाकला. पहिल्या स्टार्टिंगला मी स्वतः करत होता. नंतर ना बायकोचा मला सपोर्ट भेटला. शिकावं लागतं ते तर आहे. कमीत कमी 5-6 महिने वेळ जाणार, वस्तात ठेवावं लागणार. ते काय लगेच शक्य नाही कोणाला पण की चायनीज, मग प्रत्येक जागी चायनीजच वस्तात झाले असते. परत मी पण हा वस्तात ठेवले, 1 वर्षभर ठेवलं, मी स्वतः शिकलो. पण एवढंच की माझ्या बायकोचा सपोर्ट भरपूर भेटला की तिनं लय फास्ट शिकले. ते स्वतः मारते. प्रत्येक गोष्ट जी आता मला नाही जमत ते तिला जमते. जर आपण सोलापुरात वगैरे बघितलं, 1-2-3 वस्ताचं काम ती एकटे हँडल करू शकते. वापरेल एवढी कॅपॅसिटी आहे. सध्याला मी 25,000 ते 30,000 पत्र धंदा घेतोय दिवसाला. मग ती पूर्ण एकटी हँडल करते आणि एकाच हातची चव द्यायची, त्यामुळे ती एकटीच सगळं करते. क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये काहीच चेंज नाही, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही. एवढी गर्दी कशी काय? क्वालिटी आणि एक म्हणजे की पुढच्याला कसं बोलायचं की मी नाही मोठा एवढा, त्यांच्यामुळे मी मोठा झालो आहे गिऱ्हाईकामुळं. मग त्यांना मान देणं आपलं काम आहे. त्याच्यामुळे ते मला मानते. त्यांचं बोलणं चांगलं आहे, यांची क्वांटिटी चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे. त्यामुळं माझ्याकडं गिऱ्हाईक भरपूर आहे, फॅमिली गिऱ्हाईक भरपूर आहे, वयस्कर गिऱ्हाईक भरपूर आहे. त्यामुळं माझा धंदा व्यवस्थित चालला आहे. किती ते किती वाजेपर्यंत हा? सकाळी 10:30 ते संध्याकाळी 10:30 वाजता तर माझा धंदा चालतो. किती काय घेता का नाही? सुट्टी नाही. ज्यावेळेस आम्हाला वाटेल, ज्यावेळेस लय कंटाळा आला किंवा काय तर असं विषय, वर्षात किती सुट्टी घेता? वर्षातनं 1, 2 ते 3 समजा. एक असा टाईम आलता की मी 11 महिने सुट्टी घेतली नव्हती. असा पण टाईम आलता माझ्यावर की मी सुट्टीच नाही घेतलेली. मग आता कधी तर मी काय करतोय की 6 महिने कंटिन्यू उघडायचं आणि 3 दिवस सुट्टी घ्यायची. त्या 3 दिवसात मी ह्यांना बाहेर फिरवून आणतोय. हे मी माझं काम करतोय. मग 3 दिवस फिरवून आणलं की तिथनं 6 महिने त्यांना ऊर्जा येते घरच्याला की मी आता बनणार. मग त्यामुळे त्यांचं पण स्वप्न पूर्ण होतंय, ते माझं स्वप्न पूर्ण करायची इच्छा आहे त्यांची. व्यवसायामध्ये आहे ना जो गॅप पडतो खरं आहे का? असं दुसऱ्याला वाटते, मला नाही वाटत. मला काय वाटतं की सुट्टी घेतल्यानंतर सुट्टी दिवशी गिऱ्हाईक आपले जे येतात ना त्यांना पण त्रास होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आवर्जून आपल्यापाशी येतातच की त्यांना त्रास झालेला असते ना की त्या दिवशी नाही खायला भेटलेलं असतंय. मग ती त्यांना चव, त्यांचे तोंडावर जी चव असते ती नाही भेटली, ती बरोबर दुसऱ्या दिवशी एक्स्ट्रा गिऱ्हाईक येतात. पण 1 दिवसाची सुट्टी. स्पेशल काय भेटतं आपल्या गाड्यावरती? माझ्या गाड्यावरती स्पेशल 65 जास्त फेमस आहे. 65 चिकन राईस जास्त फेमस. चिकन 65 चिकन राईस जास्त फेमस. बाकीचे पण आहेत ॲव्हरेजमध्ये इथे. राहिला विषय असा की लोकांना वाटतं की व्यवसाय करून सगळे कर्जबाजारी होते, सगळं बुडून जातं. अशांसाठी काय सांगाल? अशासाठी मी काय म्हणतोय, एखाद्या वेळेस जर आपला धंदा बसला तर तो माणूस काय विचार करतो की मी मालक आहे, मग मी फक्त खुर्चीवरती टेबल लावून बसतो, कामगार लावतो. ही प्रत्येकाची धारणा आहे. पण मला नाही वाटत की मी स्वतः काम करणार प्रत्येक गोष्टीत. मी त्याचे विचार, आता जसं की मी आता कोरोना काळात माझ्यापाशी काहीच नव्हतं, मी पत्र्याच्या शेडमध्ये राहत होतो. आता मी कमीत कमी 60 लाखाचं घर बांधलं आहे. 2 मजली माझं घर आहे, 60 लाखाचं घर आहे. माझ्यापाशी 12 लाखाची कार आहे, 4 टू व्हीलर आहे. त्या माझ्यापाशी प्रत्येक सुविधा आहे. पण मी फक्त माझ्या घरापुरती दाखवला, इथं नाही दाखवत गिऱ्हाईकाला की मी लय मोठा झालो आहे. हे नाही मी गिऱ्हाईकाला दाखवत. मी तुमच्यासमोर गिऱ्हाईक, मी गरीब आहे. मग गिऱ्हाईकाची भावना काय असते की गरीबाला मोठं करू, मोठ्याला मोठं करू असं म्हणत नाही गिऱ्हाईक. म्हणून त्यांच्याप्रमाणे आपण राहू ना, त्यांच्यामुळे माझं चाललं ना. ते तर आहे. मग त्यांची धारणा काय, मी मोठ्याच्या इथं का जाऊ म्हणते, मग गरीबाकडेच जाऊ म्हणते, मग माझ्याकडे येतात. एखादा व्यवसाय करू इच्छितो त्याला काय सांगाल?
माझं व्यवसाय करणारा फक्त की व्यसन काय ठेवू नका. तो ज्याला व्यसन नाही ना तो माणूस वर 100% जाणार हे मला माहीत आहे. कसलंच व्यसन ठेवायचं नाही आणि आपल्या परिवाराला पहिला प्राधान्य द्या. की प्रत्येक माणूस काय करायला आजकालच्या युगामध्ये की स्टाईल मारण्यात ह्याच्यामध्येच चालला आहे. व्यसन करायचं तो करतो मग मी पण जास्त करतो. व्यसन करू मी अजून सुपारी नाही खात. मग माझं व्यसन काय आहे फक्त की मला गाडी मला चालू पण वाटत नाही पण थोडी तेवढीच मला वाटतं की गाडी म्हणून मी गाडीचा शौक आहे म्हणून माझ्या घरचे मला ते पूर्ण करतात की ह्यांचं स्वप्न पूर्ण करू त्याच्यामध्ये ते लागलेले आहे. एका धंद्याचा माझा 25,000 धंदा आहे. मला प्रॉफिट जाऊन नाही म्हणलं तरी 8 ते 10,000 मिळतात दिवसाला नक्की मिळतात. मी महिना नाही म्हणलं तर 2.5 ते 3 लाख रुपये मी स्वतः कमवतो. आणि माझ्या शिक्षकाला सुद्धा माझ्यावरती गर्व आहे. माझं शिक्षक आरामसे मला महिन्याला तर भेटायला येतात आणि कुणाला तर भेटायला घेऊन येतात की बाबा मला परवा 2 दिवसाखाली शिक्षक माझे भेटायला आले. त्यांच्याबरोबर वकील मित्र पण होते त्यांनी सुद्धा स्वतः म्हणले की एक विद्यार्थी असा की 20 लाख रुपये खर्च करून इंजिनियर झाला सगळं झालं आणि तो 50,000 पगार घेतोय. मग तू 12वी होणारा विद्यार्थी जर 2.5-3 लाख घेत असेल तर तुझं उदाहरण देण्यासारखं. पण मी नाही म्हणत की उदाहरण देण्यासारखं की तुम्ही पण करा. प्रत्येक जणाला हे होतं आहे. फक्त व्यसन करू नका. व्यसन नाही केलं की 100% सक्सेस होते माणूस. दर्शको आपण सध्या सोलापूरमध्ये आहे आणि सोलापूरमधील हा जो पाकणी पाटा आहे या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर महिला आहे ना ते सगळं जे की चायनीज बनवण्याचं काम करतात. दोघं नवरा बायको आहे ना या ठिकाणी कष्ट करतात मेहनत करतात. दिवसाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे की हजारोमध्ये 8,000 त्यांचं नेट प्रॉफिट हे दिवसाचं आहे तर 3.5 लाख असं त्यांचं जे की महिन्याचं उत्पन्न आहे असं ते म्हणतात. व्यवसाय केला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने केला पाहिजे हे आपल्याला कळणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये सातत्य असणं हे खूप महत्त्वाचं आहे. बेधडक चर्चावरती मी दत्तात्रय संगपाळ. धन्यवाद.